शिवाजी हायस्कूल बाऊचीचे सध्याचे मुख्याध्यापक माननीय शाजी पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आदरणीय शिक्षक, मित्रमैत्रिणी, त्यांचे आलेले सर्व कुटुंबीय. खरं सांगायचं तर आज शिवाजी हायस्कूल बाऊचीमध्ये बऱ्याच दिवसांनी बोलण्याचा योग आला. मला वाटते जवळपास 30 वर्ष आपल्या बॅचला दहावी येऊन गेली आणि त्यानंतर आपण हा स्नेहमेळावा आयोजित केला. खरं सांगायचं तर जसं जसं आपण जीवनात पुढं जातो तसं आपली प्राथमिक शाळा किंवा हायस्कूल या गोष्टी हळूहळू मागं पडत जातात आणि कधीतरी एखादी घटना अशी घडते ज्याच्यामुळे आपल्याला हायस्कूल किंवा त्यावेळेच्या लाईफची आठवण येत जाते. अशा काही घटना खरं तर माझ्या जीवनातही घडल्या आणि त्यातल्या काही सांगायला खरंच हरकत नाही. बेसिकली साधारणतः 2007मध्ये मी एका कंपनीत जॉब करत होतो. तर तिथं एक माझे बॉस होते जे अमेरिकेवरून डेप्युटेशनवर भारतात 3 वर्षासाठी आले होते आणि एकदा बोलताना त्यांनी मला विचारलं की कुठलं नेटिव्ह प्लेस आहे. तर मी त्यांना सांगितलं पुणे, कारण त्यांना शक्यतो इकडच्या भागाची काही फारशी माहिती नसते. त्यामुळे मी सांगितलं की मी पुण्यात. तर ते म्हणले पुण्यात कुठं शिकला तू, कारण माझ्या पण 2 मुलांना आता ॲडमिशन घ्यायची आहे. तर पुण्यात कोणत्या शाळेत होतास. तर मग त्यावेळेस मी त्यांना सांगितले नाही, मी पुण्यात नव्हतो. पुण्यापासून एक साऊथला एक 200-250 किलोमीटरवर एक प्लेस आहे, तिथं मी शाळा शिकलो. तर मग त्यांनी विचारलं की मग त्या शाळेला हॉस्टेल आहे का. तर त्यांना मी सांगितलं सर तुम्ही एक काम करा, ती शाळा ॲक्च्युली मराठी मीडियमची आहे आणि ती खेडेगावातली शाळा आहे, तर आपण इथंच पुण्यात कुठेतरी ॲडमिशन घेऊया. तर त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं की बेसिकली माझ्या दृष्टीने शाळा म्हणजे खरं तर 2 घटक महत्त्वाचे असतात. एक शाळेतले शिक्षक ते तुम्हाला कसे गाईड करतात आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी. तर विद्यार्थ्यांचं बॅकग्राऊंड थोडंसं डायव्हर्सिफाईड असेल, वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडमधून ते आले असतील तर मग बेसिकली तुमची ग्रोथ ही चांगली होती. तर बाकी जी काही लॅब आहे किंवा लायब्ररी आहे किंवा अजून काही इन्फ्रास्ट्रक्चर जे शाळेत असतं त्याचं काही फारसं इतकं महत्त्व नसतं. खरं सांगायचं तर त्या दिवशी संध्याकाळी मी थोडा विचार केला की आपल्याला जे सगळे शिक्षक होते तर बेसिकली त्या शिक्षकांच्याकडून आपण काय शिकलो. तर आता काही उदाहरणंच द्यायची झाली तर मला वाटतं चव्हाण सर आपले मुख्याध्यापक होते आणि तुम्हाला आठवत असेल इथं 7वी आणि 8वीचा वर्ग जो होता तर 2 वर्गाच्या मध्ये चव्हाण सर कायम टाइम्स ऑफ इंडिया वाचायला ठेवायचे आणि तो उपक्रम जवळपास 1 वर्षभर चालला होता. मग नंतर काही मुलांनी पेपर फाडले वगैरे असं झालं आणि मग तो पेपर त्यांनी स्टाफ रूममध्ये ठेवायला चालू केला. आता खरं सांगायचं तर हा काळ आहे 1990-91चा. त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडिया रोजच्या रोज यायचा बंद नाही. आजचा पेपर उद्या यायचा, मग तो कुठून तरी इस्लामपूर वगैरे इथून घेऊन यायचे सर आणि इथं ठेवायचं. त्यावेळेस मला काही फारसं त्या गोष्टीचं काय वाटलं नाही, पण जसं जसं मी पुढे गेलो त्यावेळेस मला लक्षात आलं की खरंच तो एक काळाच्या पुढं जाणारा निर्णय होता, कारण ही मराठी मीडियमची शाळा आहे आणि मुलांना थोडं एक्सपोजर झालं पाहिजे. खरंच त्या काळात खूप चांगला होता. आता इंग्लिशचा विषय निघाला आहे तर आपल्याला 5वीला मला वाटतं इथंच 5वीचा आपला मागं वर्ग होता. 5वीला सबनीस सर इंग्लिश शिकवायला होते आणि सबनीस सर खरंच एक चांगलं इंट्रोडक्शन इंग्लिशचं, कारण 4थीपर्यंत आपल्याला कधी इंग्लिश नसायचं. 5वीला ते इंग्लिश चांगलं इंट्रोडक्शन करून द्यायचे. त्यानंतर 6वीला HN पाटील सर आले इंग्लिशला. त्यानंतर मला वाटतं 7वीला थोडे दिवस वाटेगावकर सर आपल्याला इंग्लिशला होते आणि त्यांची बदली झाल्यानंतर मग बोकणे सर मला वाटतं 2nd सेमिस्टरपासून आले आणि बोकणे सर जवळपास 8वीपासून 7वी 2nd टर्मपासून जवळपास 10वीपर्यंत इंग्लिशला होते. अजून GR पाटील सर पण असायचे. खरं तर या सगळ्यांनी जे काही इंग्लिश शिकवलं त्यामुळे बेसिकली मराठी मीडियममधून इंग्लिश मीडियम जाताना फारसा कधी प्रॉब्लेम आला नाही. बोकणे सरांची खरं तर एक आठवण सांगायला मला हरकत नाही. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर तुम्हाला आठवत असेल की बोकणे सर आपल्याकडून पत्र लिहून घ्यायची. त्यांचं ते ठरलेलं असायचं की लेफ्ट साईडला काय लिहायचं, परत टू कुणाला लिहायचं, परत सब्जेक्ट कुठला लिहायचा आणि सरांचं शेवटी ठरलेलं असायचं की थँक्यू यू आणि युअर सिन्सिअरली. खरं तर ती पत्र त्यांनी इतक्या वेळा लिहून घेतली होती की मला ते
थँक्यू युअर सिन्सिअरली. 2004ला जरी मी कोणाला ईमेल लिहित असेल तरी 2004ला सुद्धा मी ईमेल लिहिताना माझी ऑटोमॅटिक शेवटी सुरुवात एंडला ईमेलचं थँक्यू यू म्हणून जायचं. 2004मध्ये एकदा असं झालं की माझे एक बॉस होते, ते युरोपमधले होते, त्यांचं नाव पीटर बेकर. त्यांनी मला एकदा विचारलं की बरेच लोक ईमेलच्या शेवटी थँक्स लॉट लिहितात किंवा थँक्यू लिहितात, थँक्यू यू कसं काय लिहितोस? तर त्यांना म्हटलं की ते ॲक्च्युली आम्हाला थोडं हायस्कूलमध्ये त्या पद्धतीनं ते शिकवायचे. तर मग त्यांनी मला त्यांना मी विचारलं काय चुकतं आहे का ते म्हणले चुकत यात काय नाही आहे, कारण खरं सांगायचं तर आमची जुनी क्लासिकल इंग्लिश लँग्वेज आहे आणि खरं तर आमच्या इथं पण आता ती कोण वापरत नाही. आता लोक इथं आमच्या इथं पण खूप फार शॉर्टकट वापरायला आहे. तर मला वाटतं सरांच्याकडे बरीच पुस्तकं त्या काळात होती आणि त्यांनी खरंच इंग्लिश चांगलं शिकवलं. गणित बरेच वर्ष माझ्या वडिलांनी मला शिकवलं, पण अधूनमधून देवर्डे सर आणि आर एस कुलकर्णी सर पण यायचे. आणि मला एक आठवतं की देवर्डे सरांनी निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबरच्या बेरजेचा एक चांगला चॅप्टर शिकवला. मला वाटतं मोठे सर, शिंदे मॅडम आणि देसाई सर शिकवायचे. आणि मला अजून आठवतं मोठे सर आणि देसाई सरांच्याकडे स्कूटर होती आणि त्या काळात एक शिक्षकांच्या भाषणाच्या स्पर्धा असायच्या आणि बऱ्याचदा त्या इस्लामपूरला वगैरे कुठं तर असायच्या. मग बेसिकली 4 ते 5 विद्यार्थी स्कूटरवरनं घेऊन मोठे सर किंवा देसाई सर जायचे आणि मोठे सरांचं एक ठरलेलं वाक्य असायचं तिथे गेले की बेसिकली सगळ्यांनी शांतपणे भाषणं ऐकायची, कारण शिक्षकांची भाषणं आहेत आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला निबंधाला उपयोगी पडतील. तर मला वाटतं या तिघांनी पण भाषाविषय खूप चांगला शिकवला. सायन्स खालच्या वर्गाला बरेच वर्ष जाधव सर शिकवत होते आणि जाधव सरांचा आकृत्या वगैरे या गोष्टीवर खूप भर होता. त्यानंतर के पी पाटील सर थोडे वरच्या वर्गाला शिकवायचे जीवशास्त्र आणि नेर्लेकर सर खरंच त्यांची पद्धत खूप चांगली होती जीवशास्त्र शिकवायची. आणि मला नेर्लेकर सर भाऊची फारसे नव्हते, 1-2 वर्षच होते, पण त्यांनी काय जीवशास्त्र शिकवलं, पर्टिक्युलरली एक इथं 8वीच्या वर्गात एक कानाची रचना म्हणून एक चॅप्टर शिकवला होता, त्यामुळे खरं तर नेर्लेकर सर माझ्या लक्षात राहिले. आता 5वीचे आपले क्लास टीचर नाईक सर होते आणि त्यानंतर 6वीला माळी सर आले. नाईक सर आणि माळी सर एक गृहपाठाच्या वया खूप व्यवस्थित त्या काळात करून घ्यायचे आणि जसं वरच्या वर्गात मुलं जातील तसा त्रास होऊ नये म्हणून नाईक सरांची एक पद्धत होती, कदाचित थोडी थर्ड डिग्री पद्धत होती, पण बऱ्याचदा त्यांनी गृहपाठाच्या वया व्यवस्थित करून घेतल्या. इतिहासाला 5वीला मला वाटतं डी आर खोत सर आपल्याला होते. बऱ्याच जणांना ते आठवले नाहीत, पण खोत सर आपल्याला होते. आणि मोहनजोदडो संस्कृती आणि हडप्पा संस्कृती या 2 गोष्टी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतिहास सोडून त्यांचा एक भर होता की पाडेपाठ करून घेण्यावर, आणि इथं ते जवळजवळ सगळ्यांना पाडे म्हणायला लावायचे. स्काउट मला वाटते बऱ्याचदा कॅम्प आपल्याला एस ए पाटील सर, व्ही एस कुलकर्णी सर, जाधव सर यांनी घेतले. सायन्स कुंभार सरांनी पण आपल्याला बऱ्याचदा घेतलं. या सगळ्या प्रकारात चटणीमामा कधीतरी आपल्याला नोटीस घेऊन यायची आणि त्यामुळे खरं तर ती सुट्टी ते खूप आनंद व्हायचा. त्यानंतर एन के मुल्ला कदाचित आठवणार नाही कोणाला किंवा लक्षात येणार नाही, नुराबाई म्हणल्यावर लक्षात येईल. तुम्हाला जर आठवत असेल तर कुठला पण शाळेत कार्यक्रम असो, सकाळी अनुप जलोटाची 7 वाजता गाणी लावलेली असायची. ते मै नाही माखन खायो हे गाणं सकाळी नुराबाई लावलेलं नक्कीच असायचं. त्याच्यानंतर त्यांचा खरं तर ह्याच्यात पण एक चांगला सहभाग असायचा, विविध गुणदर्शन कार्यक्रमात त्यांचा खूप चांगला सहभाग असायचा. मला आठवत आहे की त्यांनी एक कवाली बसवून घेतली होती, आमचा वर्ग आणि आमच्या पुढचा वर्ग, हिंदू मुस्लिम नाम दुजा है, दोनों का मतलब एक है, चलो मुसाफिर बिस्तर बांधो, गाडी छुटने वाली है. कवाली पण त्यांनी बऱ्याच वेळा बसवून घेतली होती. एक नाटक पण बसवायचं होतं, पण त्या काळात ती काही शक्य झालं नाही त्यांच्याकडून. खरं सांगायचं तर आज मला एक प्रकर्षण गाजी सरांची पण खूप आठवण येते. गाजी सर सध्या आपल्यात नाही आहे, पण गाजी सरांचा इतिहास हा खरंच असा होता की सर कधी मार्कासाठी इतिहास शिकवायचे नाही. गाजी सरांचा इतिहास बेसिकली इतिहास का शिकला पाहिजे याच्यावर गाजी सरांचा भर होता आणि ते सगळ्यांना 3 पुस्तक कायम वाचायला सांगायचे. एक त्यांचं पुस्तक असायचं की श्रीमान योगी, जे शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आहे. त्यानंतर माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधींचं,
आणि पानिपत एक ते बऱ्याचदा वाचायला सांगायचे. ते म्हणायचे की पराभवाचा इतिहास जरी असला तरी तो प्रत्येकाला कळायला पाहिजे की का पराभव झाला. आणि त्यामुळं गाजी सरांनी जी खरं पुस्तक वाचनाची एक चांगली सवय त्या काळात लावली. त्यानंतर माने सर आपल्याला भूगोलाला होते. नकाशा वगैरे घेणं किंवा नकाशा करून घेणं हे सगळं माने सर व्यवस्थित करून घ्यायचे आणि त्यांचं सगळं मुद्देसूद उत्तरं वगैरे सगळं त्यांना एकदम टू द पॉईंट लागायचं. तर मला वाटतं बऱ्यापैकी त्यामुळंच आपण आज विविध क्षेत्रात आपल्या आपल्या कार्यरत आहोत. आणि खरं तर आपण एक साधारणतः हायस्कूलमध्ये किंवा मराठी शाळेत मोठा पिरियड काढतो. साधारणतः 6 ते 7 वर्ष आपण हायस्कूलमध्ये काढतो. त्यामुळे त्यावेळच्या जीवनाचं किंवा त्यावेळच्या डेटचं हे खूप सगळं महत्त्व असतं. आता जाता जाता एक फक्त गोष्ट सांगायला हरकत नाही, जी मला शाळेचं महत्त्व काय असतं ते एका माझ्या प्रोफेसरनीच सांगितलं. त्याचं असं झालं की मी IIT मुंबईमधून शिकलो आणि बेसिकली तिथं माझे प्रोफेसर होते. तर त्यानं मी एकदा 5 सप्टेंबरला एक ईमेल लिहिला की हॅपी टीचर्स डे सर. त्याने मला एक रिप्लाय दिला की आता मी रिटायर होतो आहे आणि तुला जर शक्य असेल तर एकदा मुंबईला येऊन भेट, कारण त्याच्यानंतर मी माझ्या नेटिव्ह प्लेस हैदराबादला शिफ्ट होणार आहे. तर मी ऑक्टोबरमध्ये त्यांना भेटायला गेलो आणि त्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो. मग पहिल्यांदा थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, कोण मुलं काय करतायत, त्यावेळेचे शिक्षक काय करतायत वगैरे वगैरे. आणि त्यांनी माझ्या मुलाला विचारलं, माझ्या दोन्ही मुलांना पण मी घेऊन गेलो होतो त्यांना भेटायला आणि थोडं इन्स्टिट्यूट पण म्हटलं दाखवून आणावं. तर माझ्या मुलाला विचारलं की कुठल्या शाळेत आहेस, काय कितवीला आहेस तू. त्यानं पण सांगितलं. त्यानं उलटा एक प्रश्न विचारला, सर म्हणजे तुम्ही कुठे शिकला. आता कसं असतं की मला वाटतं या प्रश्नात विचारल्यावर त्यांना खूप आनंद झाला, कारण शक्यतो करिअरच्या सुरुवातीला एक 3-4 वर्ष लोक विचारतात की बाबा कुठल्या शाळेत होता, काय शिकला. हळूहळू तो प्रश्न मागं पडत जातो आणि तो कुणालाच विचारत नाही. त्यांनी पण हळूहळू डिटेलमध्ये सगळं सांगितलं की ते कुठं होते, काय होते, काय शिकले वगैरे वगैरे. पण बोलता बोलता ते म्हणले की मी अमेरिकेत 4 वर्ष PhD केली आणि त्याच्यानंतर एक 4-5 वर्ष मी अमेरिकेत जॉब केला आणि परत मी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला मुंबईला मागं आलो आणि त्यानंतर मी IIT मुंबईमध्ये टीचिंग करतो. त्यानं मी विचारलं की सर म्हणलं तुम्ही आता 1992-93ला बाबा हे अमेरिकेतून मागं आला, त्यावेळेस काही इतक्या संधी पण नव्हत्या भारतात. कारण भारतात खरं तर कुठल्याही क्षेत्रात संधी यायला सुरुवात झाली 1997-98ला. साधारणतः आपली इकॉनॉमीच आपले अर्थमंत्री त्या काळचे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ओपन केली 92-93ला आणि त्यानंतर पंतप्रधान झाल्यावर त्यांनी त्याला अजून गती दिली. तर 97-98पासून भारतात बऱ्याच कंपन्या यायला आहेत. तुम्ही 92-93ला मागे कसं काय आला. तर त्यांनी मला सांगितलं की खरं सांगायचं तर ह्या प्रश्नाचं उत्तर जर मला द्यायचं झालं तर मग मला बिहारच्या माझ्या शाळेत जायला लागतं. तर मी एका बिहारमध्ये एका गावाच्या शाळेत शिकलो आणि तिथं माझे वडील इंजिनियर होते आणि तिथं जे शिक्षक शिकवायला होते त्यांच्यावरती महात्मा गांधींचा खूप मोठा प्रभाव होता. याचं कारण असं होतं की महात्मा गांधींचं पहिलं आंदोलन चंपारण्याला हे बिहारमध्ये झालं होतं. मग ते सतत गांधींच्या प्रार्थना, गांधींचे विचार या सगळ्या गोष्टी ते ऑटोमॅटिक मनात बसत गेल्या आणि त्याच्यानंतर मग अमेरिकेची जी काही लाईफ आहे तिथली काही मला फारशी भुरळ वाटली नाही आणि त्यामुळे मला येणं इझी झालं. त्याने मला सांगितलं की कसं असतं, साधारणतः 1ली-दुसरी या मुलांना काही फारसं कळत नसतं. 3री ते 12वी हे जे वय असतं तिथं हळूहळू 3री नंतर मुलांना थोडंसं परिस्थितीचं, जगाचं, भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचं ज्ञान यायला चालू होतं आणि त्यावेळेस पाठी आपली पुरे असते. त्यावेळेस जे शिक्षक असतात त्यांची जबाबदारी आमच्यापेक्षा खूप जास्त असते आणि तुम्ही ज्यावेळेस इथं येता त्यावेळेस आम्ही काय फारसं इंजिनिअरिंग सोडून शिकवत नाही, कारण प्रत्येकाचे विचार जवळपास फिक्स झालेले असतात. त्यामुळे आम्ही काही फारसं कोणाला काही शिकवत नाही आणि त्यामुळे त्या शिक्षकांनी जे शिकवलेलं असतं ते जवळपास तुमच्या जीवनात किंवा लाईफमध्ये ते ऑलमोस्ट शेवटपर्यंत त्याचा इफेक्ट हा कुठं ना कुठं तरी जाणवत राहतो. तर मला वाटतं आता मी बराच सांगून आला त्याबद्दल तुमचे
मनपूर्वक आभार आणि सर्व शिक्षकांना अतिशय उत्तम आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय उत्तम आरोग्य लाभो. कारण आता जीवनाच्या आपण ह्या स्टेजला पोचलो आहे की आरोग्य हीच खरं तर एक महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.